नक्कीच आपल्याला वरून भरून येतो की आपलं गाव खरंच चांगलं आहे. कारण बाकीच्या गावामध्ये आपण पळतो समाजात फिरतो त्यावेळेस नक्कीच असं जाणवतं की आपण खरंच भाग्यवान आहात की आपण गौरसारख्या ठिकाणी आपला जन्म झाला. कारण चांगले विचार करणारे लोक आपल्या गावामध्ये आहेत. आपण स्वतः तर जगतो पण लोकांना काहीतरी आपण देणं आहोत, समाजाचं काहीतरी आपण द्यावं लागतं, ह्याची भावना निर्माण होणं म्हणजे ही सगळ्यात मोठी. आज आपण पाहतो काही गावांमध्ये वेगवेगळे प्रोग्राम चालतात, पण माझं एकमेव गाव असं की इथं काहीतरी वैचारिक विचार चालतो, काहीतरी लोकांना आपण चांगले विचार दिले पाहिजे, हे विचार इथं प्रेरित. आणि ही भूमी आपली गौरवते. इथं हजारो क्रांतिकारक तर झालेत आपल्या गावात. मराठवाडा मुक्ती संग्रामासारखा मोठा संग्राम आपल्या गावानं पाहिला. अतिशय नक्की भरून येतं. पण आणखीन आपल्याला डॉक्टर साहेब पुढं वेगळ्या क्षेत्रात पण काम करावं असं मला वाटतं. आता मारुती सर आम्हाला आठवते जुन्या काळात आम्ही ज्यावेळेस परीक्षा होत्या ना साहेब, मला एक मी ऑब्झर्वेशन करत असतो मुलांचं. आपण ज्यावेळेस सुट्ट्या लागतात आपल्या नंदू सर, तुम्ही बघा दिवाळी सुट्टी उन्हाळी सुट्टी पोरच दिसणं ग्राउंड, कुठंच पोरं खेळताना दिसत नाही. सारखे ते मोबाईल असू द्या बघू द्या, पण तुम्हाला खेळलेली मुलं दिसतात. तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, कुठल्या ग्राउंडवर जा कुठंच मुलं दिसत नाही. मग वयस्कर माणसं बघते, माझ्या पोरे बघायला सगळेच बघायला, मुलांनी खेळावं असं मला वाटतं. मग मारुती सरला खेळायची आवड आहे, थोडं तुम्ही सुद्धा थोडं इन्व्हॉल्व व्हा. आणि जर स्पर्धा भरवल्या आपण गावाच्या ट्रकच्या माध्यमातून काय म्हणू तर एक चांगला उपक्रम आपला जाईल संदेश इतर गावांना सुद्धा. गौरमध्ये असे उपक्रम घेतले जातात, खेळाचे सामने भरवले जातात, त्यामध्ये व्यायाम होईल, मुलांना त्यावेळेस थोडी ही होईल, सगळ्यांना फार चांगलं होतं. खेळ म्हणजे काय सांगा त्याला कमी समजत नाही, सगळेच अधिकारी होईल अपेक्षा नाही. सगळ्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही जिथं काम करत आहात तिथं चांगलं राहा, शरीर सांभाळा. शरीर जर तुम्ही चांगलं सांभाळलं तर तुमचा उपयोग आहे. शरीर काम उगम विचार काय केलं शरीर त्याला साथ देत नाही, काय उपयोग. म्हणून तुम्ही वेळ द्या. आपली मुलं देत नाही, आपल्याला फार शोकांचे वाटतं. इथं आम्ही फुल आमचं उन्हाळ्यात दिवाळीत तरी शाळा पूर्ण भरली, आम्हाला तिकडे खेळायला मिळायचं, बॉल जायचे आमच्या इकडं तिकडं, फार मजा यायची. ते दिवस नाही पोहायला, पोरं किती पोहायची, आमचं पूर्ण उन्हाळा सुट्टीत पाहुण्यात जायचं. मला हे दिवस थोडे यावे वाटते. पुन्हा पुन्हा लोकांना थोडी आवड व्हावी, मुलांमध्ये थोडं जागृती व्हावी. काय नुसतं सगळ्यांनीच काय अधिकारी व्हावी अपेक्षा नाही. आता गावात इतर पण आपल्या लोकांना थोडी इन्व्हॉल्व व्हावं लागतील. मला थोडं वाटतं शेतकरी बांधव होता तिने सुद्धा यायला पाहिजे. काय बाहेरच्याच कार्यक्रम आहे, तुमच्या गावचा आपल्या गावचा कार्यक्रम, त्यांनी सुद्धा यावं, ह्या चर्चेमध्ये सामील व्हावं. तिनं आमचं काय देणं घेणं नाही, आम्ही चालूच राहणार असं नको. अरे लोक आपल्यासाठी आले, वेळ काढलाय तिने, लोकांना एक एक अर्धा तास महत्वाचा आहे. आता डॉक्टर साहेब किती महत्वाचे, तिथं पेशंट सोडून गावासाठी आहे, किती तळमळ आहे त्यांची. पण आपण इथं जवळ असून सुद्धा आता गावात लोक येत नाही म्हणजे किती शोकांती. काय काम होत आहे, अर्धा एक तास तुम्ही या कार्यक्रमात येऊ शकत नाही, शोकांती. पण आपण हे सुधारलं पाहिजे. नंदू सर पुढच्या वर्षी ही भरलं पाहिजे, ही जबाबदारी आपली, आपल्या सगळ्याची. काय म्हणे त्यांनी का तू आपणच काही देत नाही का, त्यांचं पण काम आहे, त्यांचंही गाव आहे, गावात काय अजून सुधारणा करायची असतील ते पण आपण केलं पाहिजे. नुसतं लोकांना सांगायची पण तुम्ही या ना, म्हणजे तुम्ही पैसे नका देऊ, पैशाचं लिमिट तर काढा तुम्ही. ते 10 मिनिट काय नाही, एखादा सर्वसामान्य ना व्यक्ती मला थोडी सुधारणा करा वाटते तुमचे, तुम्ही 10चं लिमिट केलं नाही का, तिची परिस्थिती नाही, पण त्याला सभासद व्हायचं. करू द्या ना आमच्यासारखा एखादा. अरे मी म्हणत नाही, मी देतो तुमचे 10, पण एक मला वाटतं बरं का, एखाद्याची परिस्थिती नाही पण तो मला सभासद व्हायचे, भले त्याला फाउंडर मेंबर करू नका, पण त्याला मेंबर करून घ्या, जेणेकरून तो इन्व्हॉल्व होईल. आणि ह्या आपल्या प्रक्रियेमध्ये गावगाडा जो आपला चालला आहे त्यामध्ये पण त्याचं पण थोडं इन्व्हॉल्व होईल, तो सहभाग होईल. त्याला बाबा मला संधी दिली, भले मी काय नाही फुल नाही फुलाची पाकळी दिली ना, माझं मी विचारणार आहे शकतो काय केलं काय नाही, मी त्याच्यामध्ये जाणीव. तुम्ही भले तुमचं टार्गेट मोठं असले, मी त्याला विरोध करत नाही, मी पण ते तुमचे जे टार्गेट आहे ते बांधणारच आहे, मला सभासद व्हायचंय, मी तो विषय नाही. पण मला वाटतं कारण ते लोक ज्यावेळेस देतील ना त्यांना वाटणार आपण काहीतरी दिलं. म्हणून तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं स्वच्छतेचं काम आहे, ग्रामसेवक साहेब अतिशय चांगलं करताय, सगळं गाव करते टीम आपली. आता परवा एक साधा एक कार्यकर्ता आपला उपोषणाला बसला, त्या सगळी वाटतं सर कोण आहे तुमच्या गावचं, अहो मला दिव्यांग होता तो बसला, त्याला सुद्धा तळमळ नाही माझ्या गावात निर्व्यसनी गाव माझा असावं. म्हणजे अशी लोक सुद्धा विचार करणारे लोक आपल्या गावात आहेत. साधा भले तो काय झोपडीत राहणारा माणूस असतो तो करू नका विचार, पण त्याच्यामध्ये एक जाणीव की मी माझं घर नाही, मी नाही, सर्वसामान्य पण तो गावाचा विचार करतो. म्हणजे किती मोठे विचार आपल्या ह्या गावामध्ये, अशी विचार करणारी माणसं सुद्धा आपल्या गावात. म्हणून मला थोडं वाटतंय की आपण थोडं विचार करताना थोडा मोठा विचार करावा, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना सुद्धा आपल्यामध्ये इन्व्हॉल्व होता येईल.
इथं फक्त बा एवढी टार्गेट दिलं तरच आम्ही इथं येऊ, त्यामुळे चर्चेमध्ये सहभाग व्हा असं थोडं होऊ नये. भले त्यांच्यासाठी एक कॅरिंग थोडी वेगळं का फाउंडर मेंबर नका करू, पण सभासद फी करून एक मला वाटतं की थोडं की सर्वसामान्यांना सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व करून घ्या. त्यांनाही वाटतं माझं गाव आहे, आपल्या गावात आणखीन काय करता येईल. थोडे वृद्ध लोक आहेत, त्यांच्या पण काय वेदना आहेत, कुणाकडे जेवण्याची सोय नसते, सगळ्याचं काय सगळं असं नसते, पण त्यांच्यासाठी काय करता येईल असं सगळं करावं आपण भरपूर करण्यासारखे. आणि थोडी वैचारिक आपलं आपण नुसतं हे भेटतोय तर मला वाटतं 17 सप्टेंबर आपण मराठवाडा मुक्ती दिन आहे, त्या दिवशी सुद्धा एक मोठे कार्यक्रम आपल्या इथं ठेवावे. जसं सरांना मी म्हटलं खेळामध्ये घ्या स्पर्धा आपल्या, तसं काही वादविवाद स्पर्धा असतील. उद्या ना आपलं अख्ख्या जिल्ह्या राज्यात नाव होईल बुवा इथं स्पर्धा होता, करंडक बनतोय आपल्या गौरमध्ये. मग इतर कॉलेजला आपण निमंत्रण देऊ, त्यांना इथं इन्व्हॉल्व करू, त्या लोकांना कळव गौरचं काय महत्त्व आहे. आणि एक चांगला संदेश आपल्या परिसरामध्ये जाईल. नक्कीच गौरकडून भरपूर अपेक्षा आहे, कारण आम्ही बाहेरच्या गावात जेव्हा चर्चा करतो ते नक्कीच म्हणतात तुमच्या इथं अनेक बाकीचे दुसरे जर कार्यक्रम होत नाहीत पण चांगले कार्यक्रम होतात. मग असेच मेसेज आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये जाईल, या जिल्ह्यामध्ये जाईल, राज्यामध्ये जावं अशी अपेक्षा करतो. अधिकचा मी येणार नाही, संयोजकातनं न सांगता मी परस्पर येऊन इथं बोललो आणि त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच आपल्याला वरून भरून येतो की आपलं गाव खरंच चांगलं आहे. कारण बाकीच्या गावामध्ये आपण पळतो, समाजात फिरतो, त्यावेळेस नक्कीच असं जाणवतं की आपण खरंच भाग्यवान आहात की आपण गौरसारख्या ठिकाणी आपला जन्म झाला. कारण चांगले विचार करणारे लोक आपल्या गावामध्ये आपण स्वतः तर जगतो, पण लोकांना काहीतरी आपण देणं आहोत, समाजाचं काहीतरी आपण द्यावं लागतं, ह्याची भावना निर्माण होणं म्हणजे सगळ्यात मोठं. आज आपण पाहतो काही गावामध्ये वेगवेगळे प्रोग्राम चालतात, पण माझं एकमेव गाव असं की इथं काहीतरी वैचारिक विचार चालतो, काहीतरी लोकांना आपण चांगले विचार दिले पाहिजे, हे विचार इथं प्रेरित. आणि ही भूमी आपली गौरवते. इथं हजारो क्रांतिकारक तर झालेत आपल्या गावात. मराठवाडा मुक्ती संग्रामासारखा मोठा संग्राम आपल्या गावानं पाहिला. अतिशय नक्की भूर भरून येतं. पण आणखीन आपल्याला डॉक्टर साहेब पुढं वेगळ्या क्षेत्रात पण काम करावं असं मला वाटतं. आता मारुती सर आम्हाला आठवते जुन्या काळात आम्ही ज्यावेळेस परीक्षा होत्या ना साहेब, मला एक मी ऑब्झर्वेशन करत असतो मुलांचं. आपण जेव्हा सुट्ट्या लागतात आपल्या नंदू साहेब, तुम्ही बघा दिवाळी सुट्टी, उन्हाळी सुट्टी, पोरंच दिसणं ग्राउंडवर, कुठंच पोरं खेळताना दिसत नाही. सारखे ते मोबाईल असू द्या बघू द्या, पण तुम्हाला खेळलेली मुलं दिसतात. तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, कुठल्या ग्राउंडवर जा कुठंच मुलं दिसत नाही. मग वयस्कर माणसं बघतेत, माझ्या पोरे बघायला सगळेच बघायला, मुलांनी खेळावं असं मला वाटतं. मग मारुती सरला खेळायची आवड आहे, थोडं तुम्ही सुद्धा थोडं इन्व्हॉल्व व्हा. आणि जर स्पर्धा भरवल्या आपण गावाच्या ट्रकच्या माध्यमातून काय म्हणू तर एक चांगला उपक्रम आपला जाईल संदेश इतर गावांना सुद्धा. गौरमध्ये असे उपक्रम घेतले जातात, खेळाचे सामने भरवले जातात, त्यामध्ये व्यायाम होईल, मुलांना त्यावेळेस थोडी ही होईल. सगळ्यांना फार चांगलं होतं. खेळ म्हणजे काय सांगा त्याला कमी समजत नाही, सगळेच अधिकारी होईल अपेक्षा नाही. सगळ्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही जिथं काम करत आहात तिथं चांगलं राहा, शरीर सांभाळा. शरीर जर तुम्ही चांगलं सांभाळलं तर तुमचा उपयोग आहे. शरीर काम उगम हुशार काय केलं, शरीर त्याला साथ देत नाही, काय उपयोग. म्हणून तुम्ही वेळ द्या. आपली मुलं देत नाही, आपल्याला फार शोकांचे वाटतं. इथं आम्ही फुल आमच्या उन्हाळ्यात दिवाळीत तरी शाळा पूर्ण भरली, आम्हाला तिकडे खेळायला मिळायचं, बॉल जायचे आमच्या इकडं तिकडं, फार मजा यायची. ते दिवस नाही पोहायला, पोरं किती पोहायची, आमचं पूर्ण उन्हाळा सुट्टीत पाहुण्यात जायचं. मला हे दिवस पुढे यावे वाटते. पुन्हा पुन्हा लोकांना थोडी आवड व्हावी, मुलांमध्ये थोडं जागृती व्हावी. काय नुसतं सगळ्यांनीच काय अधिकारी व्हावी अपेक्षा नाही. आता गावात इतर पण आपले लोक थोडे इन्व्हॉल्व व्हावं लागतील. मला थोडं वाटतं शेतकरी बांधव होता त्यांनी सुद्धा यायला पाहिजे. काय बाहेरच्याच कार्यक्रम आहे का, तुमच्या गावचा आपल्या गावचा कार्यक्रम, त्यांनी सुद्धा यावं, ह्या चर्चेमध्ये सामील व्हावं. की नाही आमचं काय देणं घेणं नाही, आमच्या आम्ही चालूच राहणार असं नको. अरे लोक आपल्यासाठी आले, वेळ काढलाय त्यांनी, लोकांना एक अर्धा तास महत्वाचा आहे. आता डॉक्टर साहेब तर किती महत्वाचे, तिथं पेशंट सोडून गावासाठी किती तळमळ आहे त्यांची. पण आपण इथं जवळ असून सुद्धा आता गावात लोक येत नाही म्हणजे किती शोकांचे. काय काम होत आहे, अर्धा एक तास तुम्ही या कार्यक्रमात येऊ शकत नाही, शोकांचे. पण आपण हे सुधारलं पाहिजे. नंदू सर पुढच्या वर्षी ही भरलं पाहिजे, ही जबाबदारी आपली, आपल्या सगळ्याची. काय होणे त्यांनी का तू आपणच काही देत नाही का, त्यांचं पण काम आहे, त्यांचंही गाव आहे, गावात काय अजून सुधारणा करायची असतील ते पण आपण केलं पाहिजे. नुसतं लोकांना सांगायची पण तुम्ही या ना, म्हणजे तुम्ही पैसे नका देऊ, पैशाचं लिमिट तर काढा तुम्ही. ते 10 मिनिट काय नाही, एखादा सर्वसामान्य ना व्यक्ती मला थोडी सुधारणा करावं वाटते तुमचे, तुम्ही 10चं लिमिट केलं नाही का, तिची परिस्थिती नाही, पण त्याला सभासद व्हायचं. करू द्या ना आमच्यासारखा एखादा. अरे मी म्हणत नाही मी देतो तुमचे 10, पण एक मला वाटतं बघा एखाद्याची परिस्थिती नाही, पण तो मला सभासद व्हायचे. भले त्याला फाउंडर मेंबर करू नका, पण त्याला मेंबर करून घ्या, जेणेकरून तो इन्व्हॉल्व होईल. आणि ह्या आपल्या प्रक्रियेमध्ये गाव गाडा जो आपला चालला आहे
त्यामध्ये पण त्याचं पण थोडं इन्व्हॉल्व होईल, तो सहभाग होईल. त्याला बाबा मला संधी दिली, भले मी काय नाही फुल नाही फुलाची पाकळी दिली ना, माझं मी विचारणार आहे शकतो काय केलं काय नाही, मी त्याच्यामध्ये जाणीव. तुम्ही भले तुमचं टार्गेट मोठं असले, मी त्याला विरोध करत नाही, मी पण ते तुमचे जे टार्गेट आहे ते बांधणारच आहे, मला सभासद व्हायचं आहे, मी तो विषय नाही. पण मला वाटतं, कारण ते लोक ज्यावेळेस देतील ना त्यांना वाटणार आपण काहीतरी दिलं म्हणून. तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं स्वच्छतेचं काम आहे, ग्रामसेवक साहेब अतिशय चांगलं करताय, सगळं गाव करते टीम आपली. आता परवा एक साधा एक कार्यकर्ता आपला उपोषणाला बसला, त्या सगळी वाटतं सर कोण आहे तुमच्या गावचं, अहो म्हणलं दिव्यांग होता तो बसला, त्याला सुद्धा तळमळ नाही माझ्या गावात निर्व्यसनी गाव माझा असावं. म्हणजे अशी लोक सुद्धा विचार करणारे लोक आपल्या गावात आहेत. साधा पहिले तो काय झोपेत राहणारा माणूस असतो तो करू नका विचार, पण त्याच्यामध्ये एक जाणीव होती की मी माझं घर नाही, मी नाही, सर्वसामान्य पण तो गावाचा विचार करतो. म्हणजे किती मोठे विचार आपल्या ह्या गावामध्ये, असे विचार करणारी माणसं सुद्धा आपल्या गावात. म्हणून मला थोडं वाटतंय की आपण थोडं विचार करताना थोडा मोठा विचार करावा, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना सुद्धा आपल्यामध्ये इन्व्हॉल्व होता येईल. इथं फक्त बा एवढी टार्गेट दिलं तरच आम्ही इथं येऊ, त्यामुळे चर्चेमध्ये सहभाग व्हा असं थोडं होऊ नये. भले त्यांच्यासाठी एक कॅरिंग थोडी वेगळं का फाउंडर मेंबर नका करू, पण सभासद फी करून एक मला वाटतं की थोडं की सर्वसामान्यांना सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व करून घ्या. त्यांनाही वाटावं माझं गाव आहे, आपल्या गावात आणखीन काय करता येईल. थोडे वृद्ध लोक आहेत, त्यांच्या पण काय वेदना आहेत, कुणाकडे जेवण्याची सोय नसते, सगळ्याचं काय सगळं असं नसते, पण त्यांच्यासाठी काय करता येईल असं सगळं करावं आपण खूप भरपूर करण्यासारखे. आणि थोडी वैचारिक आपलं आपण नुसतं हे भेटतोय तर मला वाटतं 17 सप्टेंबर आपण मराठवाडा मुक्ती दिन आहे, त्या दिवशी सुद्धा एक मोठे कार्यक्रम आपल्या इथं ठेवावे. जसं सरांना मी म्हणलो खेळामध्ये घ्या स्पर्धा आपल्या, तसं काही वादविवाद स्पर्धा असतील. उद्या ना आपलं अख्ख्या जिल्ह्यात राज्यात नाव होईल बुवा इथं स्पर्धा होतात, तिरंगण करतोय आपल्या गौरमध्ये. मग इतर कॉलेजला आपण निमंत्रण देऊ, त्यांना इथं इन्व्हॉल्व करू, त्या लोकांना कळलं गौरचं काय महत्त्व आहे. आणि एक चांगला संदेश आपल्या परिसरामध्ये जाईल. नक्कीच गौरकडून भरपूर अपेक्षा आहे, कारण आम्ही बाहेरच्या गावात जेव्हा चर्चा करतो ते नक्कीच म्हणतात तुमच्या इथं अनेक बाकीचे दुसरे तर कार्यक्रम होत नाहीत पण चांगले कार्यक्रम होतात. मग असेच मेसेज आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये जाईल, या जिल्ह्यामध्ये जाईल, राज्यामध्ये जावं अशी अपेक्षा करतो. अधिकचा मी येणार नाही, संयोजकातनं न सांगता मी परस्पर येऊन इथं बोललो आणि त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.